तर नमस्कार मित्रांनो, आज आपण यूट्यूब आणि इंस्टावरील सुप्रसिद्ध जोडी साक्षी परमवीर पोटभरे यांना भेटायला जाणार आहोत आणि त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख, कष्ट आणि त्यांची पूर्ण स्ट्रगल स्टोरी आपण जाणून घेणार. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच तुम्ही पडद्यामागील गोष्टी बघण्यासाठी, म्हणजे जे बकुळ्याच्या रील शूट होतात त्याच्या मागील जी गोष्टी असतात ना, त्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. युट्यूबला जास्त वेळ दिला. युट्यूबला जास्त आता दिवसातून त्याला जास्त वेळ देतो आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ. तुम्हाला सांगतो मित्रांनो की युट्यूब हे असं माध्यम आहे की ज्यामधनं तुम्ही लाखो रुपये कमवू शकता आणि लाखो रुपयासोबतच तुम्ही त्याचं मनोरंजनही लोकांचं करू शकता, त्याचसोबत प्रसिद्धीही मिळवू शकता. आणि युट्यूब चॅनल सर्वांनी खोललं पाहिजे. मी तर एवढे की जे मी फक्त मदतीचा व्हिडिओ बनवलेला, पण त्याच्या मागं जे कारण आहे किंवा दुसरं काय झालं त्या गोष्टी मी सगळं समोर असे रिव्हील केलेल्या नाहीत किंवा सांगितलेल्या नाहीत कुठं. हे बरं आम्ही म्हणजे यावेळेस बी आम्हाला खूप वाईट वाटलं तो. आणि त्यानंतर प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही एक तो व्हिडिओ टाकला होता, कारण टाकायला पाहिजे, कारण माणसाची परिस्थिती, माणसाला संकट आल्यावरती कोण कोण साथ देतं ते खूप महत्वाचं असतं. बरोबर का? महत्वाचं असतं. आणि मेन गोष्ट म्हणजे असं झालेली की त्या टायमिंगला म्हणजे परिस्थिती एवढी माझी बिकट होती की म्हणजे माझ्याकडे त्या टायमिंगला सगळं चांगलं होतं, फक्त घराचं जे काय असेल तिखट मिठापासून तेलापर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या वडीलच बघायचे आणि मी फक्त शूटिंगवरती वगैरे ह्या गोष्टीमध्ये फोकस होतं माझं. आणि त्याच्यानंतर पैशाची पण अशी एवढी नड होती, पण मला म्हणजे माझ्याच नातेवाईकांनी मला मदत नाही केलेली, पण जे आपलं युट्यूबचे जे माझी फॅमिली आहे त्यांनी खूप मदत केलेली मला. तर तसंच असं आहे की आम्ही पुरेपूर म्हणजे पूर्ण 100 पैकी 100 आम्ही युट्यूबला दिलेलं आहे. त्याच्यामुळे बाहेरून इन्कम येणं हेच नाही. बरोबर का? तर त्यामुळे जे काही इन्कम असेल ते युट्यूबवरतीच आहे. तसं आम्ही म्हणजे फक्त तुमचे तो वडिलांचा व्हिडिओ बघितला आम्हाला, आता म्हणजे जास्त बोलता येईना मला. त्यावेळेसच आम्ही ठरवलं की आपण 100% जायचं. आणि तिथून मी तो व्हिडिओ बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुमच्या फोन होता त्यांच्याकडून नंबर घेतला मी तुमचा. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तुम्हाला कॉल केला तो व्हिडिओ पडल्याच्या नंतर. बरोबर आहे का? कारण मला तो इतकं म्हणजे बेकार वाटलं की यार म्हणलं आपण 100% भेटायला जायला पाहिजेच. तर आम्ही आणखीन बऱ्याच ठिकाणी, बरं का, अंबाजोगाई शहरात असेल, बीड जिल्ह्यात असेल, आम्ही ज्याचे वडील समजा वारले तर आम्हाला माहित झाले, आम्ही त्याच्या घरी गेलेलो, त्यांना भेटलेलो. आता तुम्ही म्हणताल व्हिडिओ कसे नाहीत, तर त्या ठिकाणी त्यांना काही जणांना आवडत नाही व्हिडिओ टाकायचे किंवा कुणाला नाही जमत. तर मग आम्ही त्यांना विचारलं, बा तुमचा व्हिडिओ आम्ही बनवू का? नाही ग म्हणले. मग आम्ही टाकत नव्हता. त्याच्यामुळे लोकांना माहिती नाही आम्ही कोणाकोणाला भेटायला गेलो. बरोबर का? तर ते आम्ही सांगतो की आम्ही असं बऱ्याच ठिकाणी गेलो. मग मला त्यावेळेस वाटलं की आपण तुम्हाला भेटलं पाहिजे, 100% भेटलं पाहिजे. कारण वडील नाही, याचं दुःख आमच्यापेक्षा जास्त तर कुणी ओळखू शकत नाही. आणि बकुळापेक्षा जास्त, कारण माझे वडील आहेत, बकुळाचे वडील नाही. कारण असं शूटिंगला खूप सपोर्ट करायचे. ते इतकं भारी वाटायचं आम्हाला. ते म्हणायचे कुठलं जर शूटिंग असेल तर जा म्हणायचे, सपोर्ट करायचे. कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती गेले तर ते म्हणायचे नाही की इकडे जाऊ नका किंवा काय करताय. तर असं कधी त्यांनी रोकटोक केलेलं नाही. आम्हाला खूप सपोर्ट केला, बकुळाला जास्त सपोर्ट केला. त्यामुळे आज ती ऑल महाराष्ट्रभर ते घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि तुम्हीही पोहोचलेले आहोत. असं नाही की तुम्ही नाही, तुम्हीही प्रत्येकाला ओळखी, प्रत्येक जण तुम्हाला ओळखतं. फक्त एवढंच माहिती असतं आपण गावात असतो आणि गावातलं असल्यामुळं गावातल्या लोकांना आसपासचे तेवढे ओळखी तेवढंच वाटतं. ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल ना, तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपली ओळख कुठे झाली. बरोबर आहे का? मग या डिजिटल युगामध्ये तुम्ही जे पाऊल ठेवलेलं आहे, आता हे तुम्ही शेवटपर्यंत निभावणार आहात की काही वर्ष छंद आहे म्हणून करताय? तर मित्रांनो, असं हे पोटभरी फॅमिली होतं. यांना खूप जास्त सपोर्ट करा. मी त्यांची आयडी इथं स्क्रीनवरती देत आहे. याला जाऊन युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. त्यानंतर इंस्टाग्रामची देखील आयडी मी या स्क्रीनवरती देत आहे, त्यांनाही जाऊन फॉलो करा आणि असंच भरभरून प्रेम करा, लाईक करा, शेअर करा. 2 महिने जवळपास झालेला आहे. तर आम्हाला माहिती आहे की एक कर्तव्य पुरुष जेव्हा घरातून जातो त्यावेळेस काय दुःख होतं ते आम्ही चांगलं जाणतो. म्हणजे बकुळाला मी विनंती करतो की बकुळाला त्याच्यावरती बोलावं, कारण मला एवढं काही बोलता येणार नाही. तर म्हणजे खरं तर असं विचारायचं आहे की ज्यावेळेस घरातला कर्ता पुरुष जातो त्यावेळेस प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचण येतात. जसं मला अडचणी आल्या, ते मला माहिती आहे माझ्या घरातल्या अडचणी, पुन्हा आणखीन
नातेवाईकांचं बोलणं वगैरे. त्याच्यानंतर मीही काही असे निर्णय घेतले की काही लोकांना पटले नाही. तसं तुमच्या घरातही काही अडचणी आल्या असतील ना? हो, अडचणी म्हणजे तेच होते ना सगळे. वडील म्हणजे आमचं सगळे होते. वडिलाशिवाय काही असतं गावामध्ये, इज्जत नसते, काही नसतं. वडील असले तरच सगळे इज्जत. 2 भाऊ पुण्याला होते आणि मी साक्षीचा आई वडिलापाशी होतो. मग त्यांनी काय म्हणजे मीच जेवायला ही थोडी दारू पित होती. म्हणजे अचानक अटॅक आला. आम्हाला पण माहित नव्हतं की असं होईल म्हणून. आम्ही आई साक्षी रानात गेलते. मी बोलून गेलतो जाताना, मी रामलिंगला गेलतो. मग त्यांनी बोलून गेलो, गाई छपलाचे पैसे दिले आणि गेलतो. पण ती 12-1 वाजता फोन आला, अटॅक आला म्हणून घरी. मग आम्हाला विश्वासच येत नव्हता की असं होईल म्हणून. वडिलाला दररोज एवढे खुशीत होते वडील, मला भेटा यायचे लोक. मग त्यांनी लय भारी वाटत होतं. आता कार्यक्रम होता, मला पण सोबत मी म्हणलं तुम्हाला काय करायचं सोबत? म्हणले का बापाची लाज वाटायची का? मी म्हणलं नाही बाप्पा तसं, चला म्हणलं. मग त्यांनी खुशी होत होती. मी म्हणलं चला तुम्हाला नेतो सोबत आणि स्टेजवर नेऊन तुम्हाला सांगतो की माझे वडील आहेत, तुम्हाला अभिमान वाटून हसले. तर साक्षी, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जे तू रोज जे ब्लॉग टाकतेस इंस्टावरती किंवा युट्यूबवरती वगैरे टाकतेस, त्यावेळेस तुम्ही काय असं कंटेंट वगैरे जो असतो तो पण लिहितात किंवा त्याच्यावरती काही ठरलेलं वगैरे असतं का डायरेक्टली चालू करता? तसं लिहायचे यांच्याकडे परंपरा नाही. डायरेक्ट जे येईल ते डायरेक्ट शूट करून टाकायचं. बरोबर, व्हिडिओ काही देत नाही, डायरेक्ट असं टाकायचं. पण तुम्हाला असं का वाटलं की आपण युट्यूब वरतीच टाकावं हे सगळं? काय नाही, असंच माहिती द्यायला असंच चॅनल सहज आपलं उघडलं आपलं होईल म्हणून काहीतरी सगळं येते. बिर्याणी सगळं 100% आपण ताईच्या हातचं बिर्याणी खाण्यासाठी 100% आपण परत आनेगाव या ठिकाणी येणार. तर मित्रांनो, जर कुणाला माहिती नसतील हे फॅमिली कुठलं, हे कुटुंब कुठलं आहे, तर मी तुम्हाला सांगतो. केज तालुक्यामधील आनेगाव हे गाव आहे. बीड जिल्ह्यामध्ये केज तालुका आनेगाव आहे. धनेगावचं खूप मोठं धरण आहे, त्याच्या साईडला हे छोटंसं गाव आहे. या ठिकाणी फॅमिली राहते. एवढ्या ग्रामीण भागातून हे इतके पुढे गेलेत, याचं आम्हाला खूप भारी वाटतं. आणि आम्ही देखील यांच्या गावापासून एक 30-35 किलोमीटर अंतरावरच राहतो. तर यांना भेटल्यानंतर आम्हालाही भेटायला आहे. बरोबर. जास्त बोलत नाहीत, हसमुख चेहरे आहेत, दोघांचे बी छान आहेत. आणि यांच्या फॅमिलीला भेटून खूप आनंद झाला, खूप भारी वाटलं. बकुळा, तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचा सर्वांचा स्वभाव खूप आवडला मला. दादाचा आवडला, तुमचा आवडला, दादाचा पण आवडला, सगळ्यांचा स्वभाव आवडला. दादा कोण? 2 दादा झाले. ते दादा अच्छा, ते काय मिळवले. तर सगळ्यांचा स्वभाव आवडला. फक्त आता काका हे सॉरी काका काकूंची भेट राहिली. जर त्या आल्या तर ठीक आहे, भेटून नाही तर मग नेक्स्ट टाइम आपण भेटू त्यांना नक्कीच. तर पाहत राहा, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा वन टेक ऍक्ट MS23 युट्यूब चॅनल आणि त्याचसोबत बकुळाला. थँक्यू. बाय. यांना पण यांचे जवळपास तुम्हाला सांगतो 6 महिन्यामध्ये 1 मिलियन सबस्क्रायबर झाले पाहिजे. झाल्यावर ताई यांना मग मटण देतील खायला. बरोबर का? हो की नाही? सांगा की हो की नाही? नक्की. आम्हाला बी खायला बोलवा मटण. आम्ही खातो बरं का, पण श्रावणचं खात नाही. श्रावण झाल्यावर बोलवा. नक्की बोलवा ना. नक्की बोला. मटण खायला नक्की बोलवा ना. तसेच आपले पोटभरे कुटुंब फॅमिली ज्यांनी युट्यूब वरती खूप जास्त प्रसिद्धी मिळवली, खूप जास्त सबस्क्रायबर आहेत. आणि असंच सपोर्ट करा अख्ख्या महाराष्ट्राला विनंती करतो. मी व माझी टीम बकुळा यांच्यातर्फे या पूर्ण फॅमिलीला शुभेच्छा देतो. आणि असंच तुम्ही भरभरून पुढे जात राहा.